नमस्कार, मी न्यूज भाऊ. आज पण माझ्याकडे यूट्यूब कम्युनिटीच्या आणि सोशल मीडियाच्या भरपूर न्यूज आहेत. चला तर मग बोलूयात आपल्या पहिल्या न्यूजबद्दल, जे आहे हॉटेल भाग्यश्रीबद्दल. तर हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मुडके, जे सध्या त्यांच्या डायलॉग स्टाईल आणि हॉटेलच्या जेवणामुळे फेमस आहेत, त्यांना काही लोकांनी मारहाण केली. झालं असं की काही लोक हॉटेलवर जेवायला आले होते. त्या लोकांनी त्यांना फोटो काढण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि त्यांना कारजवळ बोलावले. त्यावेळी ते कारजवळ आल्यानंतर त्या लोकांनी त्यांना कारमध्ये ओढून घेतले आणि त्यांना तिथून 4 ते 5 किलोमीटर दूर घेऊन गेले आणि गाडीमध्येच मारहाण केली आणि नंतर त्यांना गाडीतून बाहेर ढकलले. याबद्दल हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने नक्की काय झालं होतं याची अपडेट देत एक व्हिडिओ अपलोड केला. त्याची मी क्लिप तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही बघा. हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं, त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. आत पॅक केली, त्यांनी लगेच गेअर टाकले. 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली. मला तिथं बुकी घातली आणि त्वरेच्याला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि परत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती. ड्रायव्हर म्हणला याला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला. तर बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेट बद्दल, जे आहे श्रीमान लेजंड बद्दल. काही दिवसांपूर्वी श्रीमान लेजंडने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सांगितलं होतं एक सरप्राईज आहे आणि आजच त्याने ते सरप्राईज रिव्हील केलंय. ते सरप्राईज नक्की काय आहे याची व्हिडिओ श्रीमान लेजंडने काल इंस्टाग्रामवर टाकली होती. त्याची छोटी क्लिप मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर नवीन कारसाठी श्रीमानला आपल्या सर्वांकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. चला तर मग बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेट बद्दल, जे आहे आरजे सोहम बद्दल. तर सध्या सय्यारा मूवीचा किती क्रेज आहे हे तुम्ही सोशल मीडियावर पाहिलंच असेल, पण सय्यारा मूवी फॅन्सच्या थिएटर मधल्या रिएक्शन बघून आरजे सोहमने त्याचे काही ओपिनियन शेअर केलेत. याची व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. सय्यारा मूवी बद्दल आरजे सोहम नक्की काय म्हणाला त्याची छोटी क्लिप मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. अरे वो सैयारा पिक्चर का क्या मैटर है बाबा? अरे जेनजे चित्रपट का मेरे को कुछ समझ में ही नहीं आ रहा है. थिएटर में एंट्री करो तो निस्ते शेम्बुडन आशरू. अरे इतना रोने जैसा क्या है वो पिक्चर में? सिंधी लोग, वो एक लड़का रहता है, वो लड़की के प्यार में पड़ता है, फिर लड़की की याददाश्त की गोटी फिरती है, वो लड़के को भूल जाती है, लेकिन फिर भी एंड में दोनों एकत्र आते हैं, उनकी शादी होती है. इसमें रोने वाली क्या बात है भाई? पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सय्यारा मूवी बद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तर बोलूयात आपल्या मोस्ट व्हायरल न्यूज बद्दल, जे आहे युट्यूबर नाजमीन सुलताबद्दल. तर नाजमीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती कारच्या बोनेटवर उभी राहून रोडवर डान्स करताना दिसते. आणि डान्स कोणता? ओराफार्मिंग, जो रयन दक्का नावाच्या 11 वर्षाच्या इंडोनेशियन मुलाने फेमस केलेला. नाजमीनचे युट्यूबवर 1 मिलियन प्लस सबस्क्रायबर आहेत आणि जो गाडी चालवत होता अल्पेश शेख, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नव्हतं. हा सगळा इन्सिडेंट रोडवर उभे असणाऱ्या एका पर्सनने शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. यानंतर काही वेळातच तो व्हायरल झाला. या व्हिडिओची क्लिप मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही बघा. या व्हिडिओवर युजरचे काही रिएक्शन आल्या. एक युजर म्हणाला की सरकार रस्त्यात खड्डे का ठेवते हे आता मला समजले, आणि काही युजर्सने महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा टॅग केलं. यानंतर पोलिसांनी नाजमीन आणि अल्पेशला लीगल नोटीस पाठवली. त्याबद्दल नाजमीन आणि अल्पेशने इंस्टाग्रामवर पोस्ट अपलोड केली. त्या पोस्टची क्लिप मी तुम्हाला दाखवतो, ते नक्की काय म्हणाले ते तुम्ही बघा. जब तक तुम लोग ये वीडियो देख रहे होगे आई कुड बी अरेस्टेड. आई विश इट वाज फेक, बट कल शाम में हम लोग के घर पे लिटरली 6-7 पुलिस वाले आए और हम लोग को साथ में लेकर चले गए और हम लोग की गाड़ी भी साथ में लेकर. कल की रात तो ऐसी गई है. मतलब मुझे ऐसा लग रहा है कि अल्फेज की तो गलती है भी नहीं. मैंने अल्फेज को चलाने बोली थी, लीगली उसकी गलती, मतलब लॉ के हिसाब से वो लोग देख रहे हैं, गलती सीखी है पूरी. कार मैं चला रहा था, ये बोनेट पर थी, तो मेरा विजन कॉम्प्रोमाइज हुआ, जिससे सामने वाले की जान को खतरा हो सकता है, इसकी जान को खतरा हो सकता है, मेरी जान को खतरा हो सकता है. पब्लिक में थे हम लोग. ठीक है, मेरी गलती है. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा स्टंट आहे की स्टुपिडिटी? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.